तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो मतदान करण्यासाठी, आमचा हक्क बजावण्यासाठी। तुम्ही मतदान करा, आम्ही मतदान करतो। चला तर मग आपल्या गावची मंडळी आपल्या सोबत आहेत, मतदान करण्यासाठी इथे निघाले। तर भावानो, तुम्हाला माहिती आहे मतदान म्हणले की एक गोष्ट आठवली, 4 पैशासाठी माणूस झुकला जातो, 4 पैशासाठी माणूस झुकला जातो आणि या राजकारणापुढे माणूस विकला जातो। हे लक्षात ठेवा भावानो, आणि तुमच्या हक्काचं मतदान करण्यासाठी मतदान करा। आम्ही मतदान करतो आणि तुम्ही पण करा। मला असं वाटलं इथं आल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी दाखवायला पाहिजे, म्हणून मी इथं असं डॅमवर आलो। हे पहा, हे तुम्हाला डॅम दिसतच असेल। हे पहा भावानं, ताईला सोडलं वालतूरला, आणि वालतूरला जवळपास येत असताना इथं एक डॅम आहे। हे डॅम आहे आणि खाली तुम्हाला दिसत असेल ही आहे पेनगंगा नदी, आणि पेनगंगा नदीवर एक डॅम झालेला आहे। जवळपास हा जो डॅम आहे 10 वर्षापासून केलेला आहे। चला तर मग मामाला आपण विचारूया किती वर्षापासून झाला आणि मामा कोणत्या गावचे आहेत हे पण तुम्हाला सांगतील। जाण्या येण्यासाठी लोकांना खूप चांगलं झालं, या डॅमवरून येतात जातात, आणि डॅम जर झाला नसता तर यांना समजा दुसरा मार्ग होता, पण ते एकदम मार्ग खराब झालेला आहे, आणि या डॅममुळं एक जाण्या येण्याचा मार्ग सविस्तर झालेला आहे। त्यांना एकदम चांगल्या पद्धतीचं म्हणजे रस्ता झालेला आहे। तर हे वालतूरचे मामा आपल्याला इथं दिसले, त्यांना आपण माहिती विचारूया नेमकं या डॅमविषयी, ते आपल्याला सांगतील। तर मामा सांगा मला, तुम्ही कोणत्या गावचे? वालतूरचेच का? वालतूरचे। तर हे डॅम तुम्हाला झाला, नेमकं डॅम झाल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटते या डॅम बद्दल? काही थोडंफार माहिती? डॅम झाला म्हणजे भरपूर आम्हाला येण्या जाण्यासाठी आधार खूप झाला आहे। इथून मोपूरला जायला आम्हाला रस्ते नव्हतात, हे डॅम झाल्यामुळे आम्ही इथून जाऊ शकतो, येऊ शकतो। डॅम किती वर्षापासून झाला तुम्ही हे सांगू शकता का? याला झाले 10 वर्ष जवळपास झाले। 10 वर्ष? हो, 10 वर्षापासून तुम्हाला समजा चांगला सविस्तर मार्ग झाला। पेनगंगा नदी आहे। पेनगंगा नदी, हो। अच्छा। याच्या खालून एक साकूरला एक डॅम आहे, इथं वरती म्हणलं तर आपलं गाडी बोरीला एक डॅम आहे। 2-3 डॅम झालेले आहेत या पेनगंगा नदीला। तुम्हाला काय फायदा याचा दुसरा? डॅम झाल्याबद्दल इकडे शेतकऱ्यासाठी खूप चांगला झाला आहे। शेताला पाणी देतात येते, जनावरांसाठी पाणी राहते, सगळं सोय बरोबर मस्त झाली। डॅम बद्दल म्हणजे भावांनो, हे जे डॅम आहे याच्या जर खाली तुम्हाला पाहायचं असेल, इथं दोन्ही ठिकाणी पायऱ्या आहेत। समजा इथं पण पायरी आहे, तिकडं त्या ठिकाणी आहे, आणि इकडून एक आहे, आणि समजा 4 म्हणजे इकडून 2 पायऱ्या आणि इकडून 2, असे 4 ठिकाणी पायऱ्या आहेत। 4 ठिकाणाहून तुम्ही खाली जाऊ शकता। आता मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो, कशा पद्धतीचं वाटते ते तुम्ही कमेंट करून मला सांगा। भावांनो, डॅम तर तुम्ही पाहिला, मग डॅमच्या खाली पायरीनं जाऊन बघूया अजून काय आपल्याला नवीन पाहायला भेटते का। मग मी पायऱ्यानं खाली गेलो। पायऱ्यानं खाली जात असताना भावांनो, असं इथं जे वातावरण आहे की नाही, इथं एकदम असं थंड लागू लागलं, एकदम असं भारी। उन्हाळ्यामध्ये जर आपण असं खाली जाऊन बसलो ना अशा थंड जागी, तर लई भारी वाटते भावांनो। मग मी काय केलो, असंच चलत पायऱ्यानं खाली गेलो। खाली जात असताना भावांनो, इथं एकदम पायरीच्या शेवटच्या ठिकाणी जाऊन थांबलो, शेवटच्या पायरीला थांबलो। हे पहा, या पायरीला थांबलो, इथं थांबलो, आणि समोरचा नजारा पाहिलो। लई भारी नजारा दिसू लागला, आणि या माशावाल्याला म्हणलो, माशा पकडू लागलं, याला बोल म्हणलो जराशी, तर बोलला म्हणलं बायला, जाऊ द्या आपलं काय चाललं म्हणलो, चला बोललं नाही त्यानं। मग इथं भावांनो, हे जे डॅम आहे, डॅमचा दरवाजा गेट
आणि या गेटमधून भावानो पहा, पाण्याची पातळी वाढली की गेटमधून सोडत असतील. म्हणजे पाण्याची समजा समोर चालून नदीला पाणी कमी पडलं किंवा जनावराला पियाला कमी पडलं तर याच्यातून सोडत असतील पाणी. लई भारी भावानो, पाण्याचा नजारा एवढा भारी वाटू लागला की नाही, मला वाटलं असं उडी मारावं टपकन आणि पोवावं. पण काय करावं भावानो, आपल्याला काय पोहणं पिवणं काय येईना, म्हणून आपण काय उडी मारायची कोशिश केली नाही. भावानो, हे जे नजारा आहे लई भारी वाटू लागला. अशा प्रकारचा नजारा तुम्हाला कुठं पाहायला भेटते की नाही हे मला माहीत नाही भावानो, पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलो, छोटासाच प्रयत्न केलो. आणि हे पाणी जे आहे एवढं भारी दिसू लागलं, लई भारी. तुम्हाला जर पोहणं येत असेल तर तुम्ही पटकन असं उडी मारून पोहता, एवढं भारी वाटू लागलं भावानो. आणि दुसरी एक भावानो, हे पहा, हे जे स्केल आहे की नाही, या स्केलचा अंदाज मला वाटते पाण्याची पातळी वाढली कमी झाली हे या स्केलवरून पाहतात वाटायले. आणि दुसरं गेट किती सोडायचं काय नाही ते बी या स्केलवर असेल. अजून दुसरं काय तुम्हाला माहीत असेल या स्केलबद्दल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि सांगा. लई भूक लागली होती आणि एक हॉटेल दिसले, त्या हॉटेलमध्ये गेलो. त्या हॉटेलमध्ये खिचडी आणि भजे नंबर 1 दे म्हणलो. तेव्हा त्यानं आपल्यासाठी गरम गरम भजे काढायला सुरुवात केला. इकडं भजे काढणं चालू होतं आणि इकडं खिचडीमध्ये, इकडं प्लेटमध्ये खिचडी टाकणं चालू होतं. मग याने प्लेटमध्ये खिचडी टाकला, कढी टाकला, तर त्याला आपण काय म्हणलो, आपल्याला कढी फिडी जमना म्हणलो, आपल्याला नंबर 1 वाटीमध्ये भाजी दे म्हणलो. त्यानं वाटी घेतला आणि पटकन त्या वाटीमध्ये भाजी टाकला आणि त्यानं भाजी टाकून इकडं गरम गरम भजे रेडीच झाली होती आपल्यासाठी. मग त्यानं भजे घेतला आणि इकडली प्लेट खिचडीची उचलला आणि पुन्हा आपल्या टेबलवर आणून ठेवला. अशा प्रकारे भजे, भाजी आणि खिचडी आणि कढी ठेवला भावनो. नंबर 1 फेमस खिचडी भजी आपल्या इकडे, लई भारी भावनो. आपल्या इकडे खिचडी भजी लई भारी भेटतात आणि पोटभर जेवलो भावनो, नंबर 1 जेवलो. आपल्या इकडे फेमस खिचडी भजी लई भारी. मग निघालो पुढं. तर मित्रांनो, चला तर आपण आता आलो उमरखेडमध्ये, म्हणजे आपल्या एरियामध्ये आपण आलो. तर इथं आपण रसवंती इथं आलो. उसाचा रस तुम्हाला माहीतच आहे. तर आता निघालो आपल्या गावाकडं. आपलं गाव आहे समजा 15-16 किलोमीटर इथून येते. चला तर मग निघूया आणि आपल्या ब्लॉगला आपण इथंच स्टॉप करूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.